आजपासून 4 दिवस काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये पूर्ण देशभरातून हस्तकलेशी संबंधित कारागीर आले आहेत आणि 4 दिवस कारागीर महाकुंभ महोत्सव व्हायचा आहे. जवळजवळ 17 राज्यातून 150पेक्षा जास्त कारागीर आलेले आहेत. ती कला ही त्यांचा आनंदाचा विषय जसा आहे ती कला त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे. प्रयत्न स्वामीजींचा काडसिद्धेश्वर महाराजांचा असा चालला आहे की ही कला लोकांनी अवगत करून ती मल्टिपल करावी. म्हणजे आणखीन एक मला महिला भेटल्या, त्या म्हणाल्या गोधडीमधल्या प्रशिक्षण मी दिल्या अशा काहीशे महिला झाल्या. त्या गोधडी 5,000ला विकतात आणि ती अमेरिकेमध्ये 1.5 लाखाला. तर असा हा व्यवसाय, अशी ही कला मल्टिपल होत जाईल, वाढत जाईल. आणि त्यामुळे मला बहुधा 4-5 वर्षापूर्वी असाच एक महोत्सव 17ला झाला होता. मी नागरिकांना असं आवाहन करेन की आम्ही कोल्हापूर शहरामध्ये 2 ठिकाणी 2-2 बसेस ठेवतो आहोत. ज्यांना यायचं आहे ते मोफत इथे येऊ शकतील, बघतील आणि बस संध्याकाळच्या वेळेला दिवसभरामध्ये अवेलेबल असते की परत पण जातील. तर आता मी अनाऊन्समेंट करतो, पण गांधी मैदान हे सोपं पडेल. तर मग देवळात येणारा पण काही भाविक वर्ग इकडे वळू शकतो. तर अशा गोष्टी अधिक लोकांनी पाहणं आवश्यक असतं. आम्ही पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या सगळ्या कॉलेजेसना सरकारी परिपत्रक काढलं आहे. कारण ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने स्पॉन्सरशिप दिली आहे. ते महाराष्ट्राचा पर्यटन विभाग आणि काडसिद्धेश्वर महाराजांचा मठ असं ते कंबाईन व्हेंचर आहे. म्हणूनच आम्ही पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ITI स्किल डेव्हलपमेंटमध्ये पत्रक काढलं आहे की मोठ्या प्रमाणात मुलांना तुम्ही हे सगळं प्रदर्शन बघायला घेऊन या. आता मी ती पण घोषणा करतो आहे, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगवरून स्वतंत्र बस येणार असेल तर ती सातारा सांगलीहून आली तरी चालेल. त्याचं जाण्या येण्याचं भाडं आम्ही देणार आणि त्याच्यातून अधिक पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे बघायला यावेत अशी कल्पना. राज्य कसे हे मारतील मला राज्य. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.